त्या डॉल्बीच्याच बद्दल या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज देतात, खाजगीमध्ये बोलतात तुम्हाला आता आंबेडकर जयंती आलेली की राजकुमार साहेब डॉल्बी बंद करताय. म्हणजे राजकुमार साहेबांमध्ये आणि आंबेडकरी समाजामध्ये वाद कसं निर्माण होईल, ह्याच्यामध्ये काय लोकांचा जास्त इंटरेस्ट आहे. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त साहेबांनी सोलापूर महानगरपालिका एमएससीबी जी 13 तारखेपासून आणि 19 तारखेपर्यंत जी जाग्यावर साजरा करणारी मंडळ असतील आणि मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळ असतील, या मंडळाच्या या ठिकाणी ज्या अडचणी आहेत या अडचणीच्या अनुषंगानं आज विविध कार्यकर्त्यांनी, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी काही समस्या सांगितलेल्या आहेत त्या समस्याची नोंद बऱ्यापैकी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली. परंतु साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे या ठिकाणी कारंजे साहेब बसले, मला या आजच्या मीटिंगच्या माध्यमातून सांगायचं आहे, डबलिंग चौकातून जो खाली जुन्या इम्प्लिमेंट चौकापासून ते चांदणी चौक हा अत्यंत खराब झालेला रस्ता आहे. तिथं एक डांबरी लेअर या ठिकाणी झालं पाहिजे, कारण का अत्यंत खराब रस्ता झालेला आहे तो. आणि त्या परिसरामध्ये स्वतः महानगरपालिकेचे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी, कारण का देखाव्याची जी साईज असते ती मोठ्या असल्यामुळे त्या ठिकाणी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. खास करून जे जुना इम्प्लिमेंट चौक आहे, जुन्या इम्प्लिमेंट चौकापर्यंत महापौरांच्या निवासाच्या ज्या पाठीमागेपर्यंत मोठे मोठे झाडं आहेत, ते झाडाच्या फांद्या झाडानं कट करता, झाडाच्या फांद्या जरी कट केल्या आणि तिथला रस्ता जरी व्यवस्थित केला तर त्या गेल्या बारीला मागच्या 1-2 वर्षापूर्वी खाली मिरवणुका केल्यानंतर बरेच जणांचे या ठिकाणी अडथळे झाले होते. त्या ठिकाणचा मार्ग व्यवस्थित झाला पाहिजे. आणि एमएससीबी ला नेहमीच जो महापौर बंगल्यापासून रामलाल चौक परिसरामध्ये जे रस्ते आहेत ते 2-4, त्या रस्त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अंधार असतो. एमएससीबीचे अधिकारी कुठे असतील तर त्यांनी नोंद घ्यावी. त्या भागामध्ये गेले आम्ही लहानपणापासून बघतो की तिथली लाईट गेलेली असते. तर त्याबरोबर साहेब, पाण्याचं आता तुम्ही बघितलं, महानगरपालिकेचं पाण्याचं दिवसा कमी काय करायचं जास्त करायचं चाललेलं आहे. ज्या ठिकाणी उत्सव करणारी संख्या त्या ठिकाणी जास्त असेल, जे सोलापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणचा पाणी पुरवठा 19च्या ऐवजी 18 तारखेला, कारण का मिरवणूक लवकर निघण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा लवकर त्या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून तशा पद्धतीचं तुम्ही तुमच्या लेवलला 18 तारखेला मुबलक पाणी आणि पाणी पुरवठा सुरळीत असला पाहिजे, त्याची नोंद या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जी मिरवणुकीचा मार्ग आहे, त्या मिरवणुकीच्या मार्गाला तर तुम्ही पाण्याची तर त्या ठिकाणी सिटी बसची सोय असेल किंवा अनेक अशा गोष्टी आहेत, तुम्ही तर कर्जवर्षीप्रमाणे काढणारच आहे. अनेक मंडळाच्या या ठिकाणी जी तक्रार आहे, त्याचबरोबर आता बहुतेकाने सोलापूर शहरामध्ये अनेक माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी इतिहास सांगितलेला आहे, त्या इतिहासाच्या खोल्या त्या ठिकाणी जाणार नाही. मला कमिशनर साहेब, राजकुमार साहेब, तुम्हाला विनंती करायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये शांतता कमिटीच्या माध्यमातून आम्हाला काय पोलीस नेहमी आम्ही सहकार्याची भावना या ठिकाणी करत आलेला आहे, आतापर्यंत पुढेही करणार. परंतु आंबेडकरी समूहाला नेहमी एक वेगळ्या पद्धतीनं पोलीस दलाच्या समोर एक निगेटिव्ह आयडेंटिटी तयार करायची काय एक टीम आहे, त्या टीम पासून साहेब या ठिकाणी तुम्ही सावधान राहिलं पाहिजे, असं माझी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे. साहेब, आम्ही या शहरामध्ये वागत असताना कोण कशा पद्धतीने काय करताय, कोण कशा पद्धतीने काय करताय आम्हाला माहिती. डॉल्बीचा विषय या ठिकाणी बरेच जणांनी या ठिकाणी चर्चा केला. त्या डॉल्बीच्याच बद्दल या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज देतात, खाजगीमध्ये बोलतात तुम्हाला आता आंबेडकर जयंती आलेली की राजकुमार साहेब डॉल्बी बंद करताय. म्हणजे राजकुमार साहेबांमध्ये आणि आंबेडकरी समाजामध्ये वाद कसं निर्माण होईल, ह्याच्यामध्ये काय लोकांचा जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे साहेब, मागच्या वर्षी कसं झाले, कबाडी साहेब आम्ही मिळवूनच होतो,
साहेब तुम्ही मागच्या वर्षी कसं झालं, जयंती साजरी मिरवणूक साजरी झाली, तिसरी मिरवणूक साजरी झाली, कशा पद्धतीने झाली याच्या खोल्यात जाणार नाही मी, कुठलाही वाद झाला नाही साहेब. परंतु संघर्ष करायचं लावायचं हे काय लोकांची या ठिकाणी इथली ख्याती आहे. त्या लोकांपासून तुम्हाला लक्षात आलं असेल, आता 3 वर्ष झालं तुम्ही इथं काम करता साहेब. कबाडे साहेब आता या ठिकाणी 4 वर्ष करतात. जे आम्ही मध्यवर्तीने या ठिकाणी जे तुम्हाला दिलेलं पत्र आहे, आम्ही कुठं या ठिकाणी तुम्हाला दिलेला शब्द आहे, प्रत्येक चौकामध्ये 15 मिनिटाच्या पुढे या ठिकाणी साहेब तुम्ही सांगितला जळगावचा किस्सा सांगितला की एक चौक होता, त्या चौकामध्ये असं या ठिकाणी डिवाइड करून दिलो तुम्ही आणि त्या ठिकाणी 15 मिनिटं सगळ्या मंडळाला दिलो. तीच साहेब तशाच पद्धतीनं चर्चा पूर्ण शहरामध्ये आम्ही केलेली आहे. तर माझी विनंती आहे की मिरवणुकीमध्ये या ठिकाणी कुठेही आम्ही अडथळा या ठिकाणी करणार नाही. गेल्या बारीला सुद्धा मी तेच बोललो होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जरी थोडेफार या ठिकाणी अडथळे निर्माण झाले असतील ते आपण या ठिकाणी साहेब सगळेजण मिळून या ठिकाणी सॉल्व्ह करणं या ठिकाणी गरजेचं आहे. जी सोलापूरची जयंती आहे, या सोलापूरच्या जयंतीला देशातून, राज्यातून, ग्रामीण भागातून जी लोक येतात या ठिकाणी विशेष करून या सर्व लोक सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठा प्रमाणात. म्हणून साहेब विशेष या ठिकाणी तुमचं विशेष आभार मानतो. पोलीस दलाचे प्रमुख असताना तुम्ही या ठिकाणी वाद होऊ नये, दोन्ही कमिट्यांना समन्वय करून आपल्या पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी या ठिकाणी ठामपणे नाव घेतो मी त्या अधिकाऱ्याचं, बाळासाहेब गायकवाड तुमच्या विभागाचे या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत, मी त्यांचं ठामपणे या ठिकाणी नाव घेतो. मला कुठली लाज माझा काय जे काम चांगलं करते त्यांचं नाव घ्यायला काय अडचण. तर या अधिकाऱ्यांनी एक समन्वय या ठिकाणी साधून या सोलापूर शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी सर्व पोलीस दलाचं इथं जमलेल्या सर्व भीमसैनिकांचं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं वाढत चाललेलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय भारत. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.